शरद पवारांचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। आज सकाळी 11 वाजता सुळेंच्या नेतृत्वात खासदार मोदींना भेटणार आहेत आणि याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनीही मोदींची भेट घेतली होती। स्वागत आहे टीव्ही9 मराठीमध्ये आपलं। 11 वाजताची वेळ आहे, विषय काय काय नेमका? विषय असा आहे की सर्वात महत्त्वाचा विषय माझ्या मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्हा किंवा सभोवतालच्या काही जिल्ह्यामध्ये जिथे की दुष्काळ सर्जन्य परिस्थिती आज आहे किंवा पाणी बिलकुलच नाही, पाऊस अत्यंत अल्पसा पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। एकही नदी वाहिली नाही, आणखी पाणीच नाही। जवळपास 50-60% वेळ पावसाळ्याचा निघून गेला आहे, तरी आणखी पाऊस पडला नाही। याच्यासाठी आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांसाठी आमच्या खास निधीची मागणी करणे, त्याच्यावर चर्चा करणे। दुसरा विषय असा आहे की मागच्या वर्षी आमच्या जिल्ह्यात आणि अनेक जिल्ह्यामध्ये काही महाराष्ट्रातल्या जी पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे। पीक विमा ही शेतकऱ्यांचा खूप अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि दरवर्षी मिळायचा, मागच्या वर्षी तो मिळाला नाही। एवढंच नाही तर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना जी अनुदान द्यायचं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिक्लेअर केलं, ते अनुदान शेतकऱ्याला मिळालं नाही। हे 3 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येकाच्या मतदारसंघाचे वेगळे विषय असू शकतात। आणखी ते एक विषय, बाकी फॉर्मॅलिक ही भेट आहे, याला दुसरा कुठलाही अर्थ नाही। गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय। आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच। दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं, याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागत आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी? तर पंतप्रधान संसदेत येत नाही म्हणून जाऊन भेटावं लागतंय असं संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलंय।